हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की MRNTP ऍक्ट मध्ये किती चॅप्टर्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे. ऑन अ सिमिलर हँड आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की रिजनल प्लॅन याची एक प्रोसिजर काय आहे आणि त्याचे सबसेक्शन कसे लक्षात ठेवायचे. असाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरही तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओज आणि नोट्स सुद्धा मिळतील. थँक्यू. सो विल स्टार्ट की कशा प्रकारे प्रोसिजर आहे. सो सेक्शन नंबर 3 मध्ये रिजन एस्टॅब्लिश केलं जातं. सेक्शन नंबर 4 मध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनतं. सेक्शन नंबर 13 नुसार सर्वे केला जातो. 16.1 नुसार ड्राफ्ट रिजनल प्लॅन बनतं. त्या 16.1 मध्ये सजेशन आणि ऑब्जेक्शन देण्यात आलेले आहेत. 10 बघा, आता वरती जायचंय. 10.3 मध्ये रिजनल प्लॅनिंग कमिटी फॉर्म झालेली आहे. 16.4 नुसार मॉडिफिकेशन केल्या जातं. 15.1 नुसार सबमिशन होतं स्टेट गव्हर्नमेंटला. 17 नुसार फायनल म्हणजे पब्लिकेशन होतं रिजनल प्लॅनचं आणि डेट ऑफ ऑपरेशन. आणि 20 हे सगळ्यांना लक्षात राहतं की रिव्हिजन ऑर मॉडिफिकेशन ऑफ द रिजनल प्लॅन. आता बघा, आपल्याला याला कसं लक्षात ठेवायचंय. 3 क्षेत्र स्थापन झाली. सो 3 सिटीज आर एस्टॅब्लिश म्हणजे इमेज थ्रू आपण लक्षात ठेवणार आहे. सो 3 क्षेत्र स्थापन झाली. 3 सिटीज आर एस्टॅब्लिश. 4 मंडळे गठीत म्हणजे 4 बोर्ड्स आर कॉन्स्टिट्यूटेड. सो असं हा इमेज लक्षात ठेवू की 4 लोकांची एक रिजनल प्लॅनिंग बोर्ड फॉर्म झालेलं आहे. सो हे आपण कसं लक्षात ठेवणार आहे की दिस इज रिजनल प्लॅनिंग बोर्ड. हे काय आहे? सेक्शन नंबर 3, राईट. सो 3 क्षेत्र स्थापन झाली, 4 मंडळे गठीत झाली म्हणजे बोर्ड्स कॉन्स्टिट्यूट झाल्या. 13 लोकांनी मिळून सर्वे केला. 13 लोकांनी मिळून सर्वे केला. ठीक आहे. 13 सर्वेक्षण पूर्ण झाले म्हणजे सर्वेज आर कंडक्टेड. 13 नुसार सर्वे कंडक्ट केलं. 16 नुसार आराखडा तयार झाला म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा 16.1 नुसार झाला. आणि हेच लक्षात ठेवा की 16.1 मध्येच तुम्हाला पब्लिकशी काय करायचंय, सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायचे आहेत, राईट. सो 16.1 नुसार लोकांचे सजेशन्स आणि ऑब्जेक्शन मागवले. ठीक आहे. हे इमेज तुम्ही लक्षात ठेवणार आहे. 10.3 नुसार एक कमिटी फॉर्म झाली की जे लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन आहेत ते ऐकतील. बघा, 10.3 आणि 4 मध्ये फरक काय आहे. 2 इमेजेस आहेत, दोन्ही वेगवेगळ्या आहेत. इथे तुम्हाला दिसतंय की ही रिजनल प्लॅनिंग कमिटी आहे, राईट. आणि ती रिजनल प्लॅनिंग बोर्ड होतं. सो 10.3 नुसार तुम्हाला कमिटी फॉर्म करायची आहे जी लोकांचं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकतील, राईट. 6.4 नुसार सुधारणा करण्यात आल्या. सो रिजनल प्लॅनिंग बोर्डनी ज्या काही सजेशन ऑब्जेक्शन दिलेले ते त्यांचं त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यात सुधारणा करण्यात आल्या. मॉडिफिकेशन आर डन बाय द 16.4. ठीक आहे. 15.1 नुसार हा अहवाल स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट झाला. रिपोर्ट सबमिटेड. सो रिपोर्ट सबमिटेड टू स्टेट गव्हर्नमेंट. 15.1 नुसार रिपोर्ट सबमिटेड टू स्टेट गव्हर्नमेंट. 17 नुसार तो प्लॅन पब्लिश झाला, आराखडा प्रकाशित झाला. आणि 20 नुसार तुम्ही त्याला रिव्हिजन किंवा दुरुस्ती करण्यात येतं. सो अशा प्रकारे तुम्ही दोन्ही सेंटेन्स लक्षात ठेवू शकता. म्हणजे ज्यांना मराठी कम्फर्टेबल आहेत त्यांनी वरचं लक्षात ठेवा. 3 क्षेत्र स्थापन झाली, 4 मंडळे गठीत झाली, 13 संरक्षण पूर्ण झाले, 16 नुसार आराखडा तयार झाला, त्याच्यातच लोकांकडनं सजेशन ऑब्जेक्शन मागवण्यात आले. 10.3 नुसार समितीने म्हणजे प्लॅनिंग कमिटी फॉर्म झाली. 16.4 नुसार सुधारणा करण्यात आल्या. 15.1 नुसार स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट केलं आणि 17 नुसार ते प्लॅन पब्लिश झालं. अशा प्रकारे मराठी किंवा इंग्लिशमध्ये ज्याही लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजचं हे लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला रिजनल प्लॅनिंगच्या सेक्शन्स कोणते लक्षात ठेवायचे हे पण कळलं असेल आणि कसे लक्षात ठेवायचे हे पण कळलं असेल. थँक्यू.